सर्वांना सुप्रभात। दिनांक 5/2/2026 रोजी एक तक्रारदार होते आमच्या इथं वाशी जू गावात राहणारे श्री भिकोराम गोविंद राठोड, वय वर्ष 52, यांच्या राहते घरी येथील आरोपी ब्रदर्स म्हणून काम करत सिद्धी नर्सिंग होम अंधेरी तो स्वतः डॉक्टर असल्याचे सांगून तक्रारदार यांची मुलगी कुमारी प्रचिती भिकोराम भुवड, वय वर्ष 21, ही PCOD म्हणजे ते स्त्रीच्या पाळीच्या संदर्भातला अनियमित पाळीच्या संदर्भातला आजार, तर या आजारावर उपचार करण्याकरता घरी येऊन स्वतःजवळ त्यांनी एमिसेट इंजेक्शन आणि डायनापर इंजेक्शन हे व्हेन फ्लोद्वारे त्यांना दिले होते आणि त्यामुळे कुमारी प्रचिती भुवड ही इन्फेक्शन होऊन ती मृत्यूस कारणीभूत झाली होती। म्हणून त्या आरोपीविरुद्ध संदेश यशवंत पाष्टे याच्याविरुद्ध आपण वाशी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। 72/2026 कलम 6/2/2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्यातील कारवाई आपण पुढे अशी केली की हा आरोपी संदेश यशवंत पाष्टे याच्याकडे हा राहणार आहे हिरानंदिनी बिल्डिंग नंबर 22, रूम नंबर 208, शिवाजीनगर, लल्लूबाई कंपाऊंड, मानखुर्द वेस्ट, मुंबई याच्याकडे सखोल तपास केला असता त्याच्याकडे डॉक्टर असल्यासंदर्भात कसं कुठलंही आपल्याकडे प्रमाणपत्र मिळालेलं नाही आहे। तर त्याच्या संदर्भात चौकशी केली तर तो सिद्धी नर्सिंग होम अंधेरी या ठिकाणी ब्रदरचं काम करतो आणि कमी पैसे तो चार्ज करतो, त्यामुळे ते गरीब पेशंट त्याला रेफर होतात आणि त्यांच्याकडून ते कमी पैशात उपचार करण्याच्या नावाखाली तो हे असे उपचार करतो, पण त्याच्याकडे कुठलाही या संदर्भात वैद्यकीय व्यवसाय करण्याचं प्रमाणपत्र गुन्ह्यात अटक केली आणि त्याचा न्यायालयात आपण पोलीस कोठडी रिमांड घेतलेला आहे आणि याचाच आपण तपशीलवार पुढे तपास करत आहोत की हा त्या कोणाच्या रेफरने तिथे आला होता, यापूर्वी किती लोकांना असे त्यांनी मग ट्रीटमेंट दिलेली आहे, कुणाला काय असा त्रास झालेला आहे का, आणि हा जो सिद्धी नर्सिंग होम या ठिकाणी काम करतो तिथेही आम्ही या संदर्भात अधिक चौकशी करतो। सदर गुन्ह्याचा तपास आमचे वाशी पोलीस स्टेशनचे सपोने योगेश भोसले हे करत आहेत आणि त्यांना मार्गदर्शन माननीय आयुक्त सर, पोलीस आयुक्त सर मिलिंद भानांबे सर आणि आमचे त्याची ही जी मयत मुलगी जी आहे तिच्या बहिणीला असाच प्रकारचा त्रास होता, त्यावेळी जी नॉर्मल आपल्या हॉस्पिटल त्या ठिकाणी ट्रीटमेंट घ्या असे लोक जे असतात सर्टिफिकेट नसलेले किंवा असे, तर ह्या लोकांच्या दबावाला किंवा त्यांच्या प्रलोभनाला बळी पडू नये